नमस्कार मंडळी, मी दिव्या तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तर आपल्या किचनमध्ये भरपूर प्रकारची भांडी असतात, जसे की काचेची, ॲल्युमिनियमची, पितळेची। तर आपल्याला ते भांडे साफ करायला थोडंसं अवघड वाटतं। तर असेच अवघड वाटणारे भांडे कसे साफ करायचे ते पण एकदम कमी वेळेमध्ये झटपट। तर आज आपण हेच बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू। मैत्रिणींनो, ही आहे चहाची गाळणी। तर दररोजचा चहा गाळून बघा त्या गाळणीची हाल कशी होते। चहाचे काही कण त्यामध्ये जाऊन बसतात, तर दररोजच्या नॉर्मल धुण्याने ते कण काही निघत नाही। तर या कशा स्वच्छ करायच्या, तर त्यासाठी मी ते एका बाउलमध्ये गरम पाणी घेतलेलं आहे आणि आता यामध्ये एक अर्ध लिंबू पिळून टाकायचा आहे या गरम पाण्यामध्येच। आणि आता एक चमचा निरमा टाकायचा आहे, नॉर्मल आपण जो कपडे धुवायला यूज करतो तो। आणि आता या पाण्यामध्ये 1 तासभर या चहाच्या गाळण्या अशाच भिजत ठेवायच्या। आणि आता 1 तासानंतर गाळण्या पाण्यातून बाहेर काढायच्या। तर यातली बरीचशी घाण पाण्यामध्ये पडते। जे बारीक बारीक जे गाळणीमध्ये छिद्रे असतात त्यातली पूर्ण घाण गरम पाण्यामुळे खाली पडते आणि ते छिद्रे मोकळे होतात। त्यानंतर एक टूथब्रश घ्यायचा आणि भांड्याची जी साबण असते तर ती साबण लावून पूर्ण गाळणी अशी आतमधून घासून घ्यायची। अशा पद्धतीने जर गाळणी घासली तर एकदम इझिली घाण निघून जाते गाळणीतली पूर्ण। अजिबातच जोर लावायची गरज पडत नाही, कारण 1 तास आपण त्याला भिजवून ठेवलेलं असतं, त्यामुळे ते निघायला खूप इझी जातात। तर अशा प्रकारे मी दोन्ही सुद्धा गाळण्या घासून घेतल्या। तर बघा, आधीच्या आणि आत्ताच्या गाळण्यांमधला फरक तुम्हाला लक्षात आलाच असेल। मिक्सर तर आपण दररोज साफ करतो, पण मिक्सरच्या भांड्याची उलटी बाजू कधी उलटी करून पाहिली आहे? त्यामध्ये इतकी सारी घाण अडकलेली असते आणि आपण जर वेळोवेळी जर ती घाण साफ नाही केली तर ती तशीच अडकून राहते आणि ती घाण सहज घासून साफ होत नाही बरं का। तर त्यासाठी मिक्सर उलटा करून त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आणि त्यानंतर 1 चमचा निरमा टाकायचा त्यामध्ये आणि 1 तासभर असंच राहू द्यायचं। 1 तासभर सोल्युशन जेव्हा त्यामध्ये राहील तर ती अडकलेली घाण थोडी मोकळी व्हायला सुरुवात होईल। बघा, 1 तासानंतर मी त्यातलं पाणी बाहेर काढतेय, तर बरीचशी घाण झाकणामध्ये पाण्यात अडकून आलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, परत एक टूथब्रश घ्यायचा आणि भांड्याची जी साबण असते ती थोडीशी ब्रशला लावायची आणि त्यानंतर भांडं अशा प्रकारे घासून घ्यायचं। मिक्सरच्या साईडला पण काही थोडे थोडे डाग पडलेले असते, तर ते सुद्धा ब्रशच्या मदतीने घासले तर आपला मिक्सर एकचं भांडं एकदम स्वच्छ दिसायला लागतं। तर 8 ते 10 दिवसातून नक्की एकदा मिक्सरचं भांडं अशा प्रकारे घासायचं। तर तुम्ही बघू शकता मिक्सरचं भांडं एकदम स्वच्छ झालेलं आहे। आपल्या घरी काही कंटेनर्स असतात, काही डबे असतात, तर त्याचे झाकणं असे असतात। आपण त्या कंटेनरची डब्याची स्वच्छता एकदम इझिली करतो, पण त्याचं झाकण पाहिलं तर त्यामध्ये मात्र खूप घाण अडकलेली असते, ती आपल्या डोळ्यांना सुद्धा दिसत नाही। जर ते झाकण व्यवस्थित स्वच्छ केलं गेलं नाही तर त्यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शनही होऊ शकतं। आता हे स्वच्छ करण्यासाठी मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा निरमा टाकला आणि आता हे झाकण 10 ते 15 मिनिटं असेच या पाण्यामध्ये भिजू द्यायचे। 10 ते 15 मिनिटांनंतर झाकण व्यवस्थित भिजल्यामुळे त्याची घाण एकदम इझिली निघून येते आतमधली। आणि आता जी मऊ घासणी असते तर त्या घासणीने मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे पूर्ण आतमध्ये घासणी घालून पूर्ण एकदम स्वच्छ घासून घ्यायचं। धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता झाकणं किती स्वच्छ झालेले आहेत। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हे झाकणं एकदा नक्की धुवून बघा। त्यानंतर आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये हे तांब्याचे भांडे तर असतातच। देवाचं ताट, तांब्या, देवाच्या बऱ्याच वस्तू अशा तांब्याच्या असतात। तर या आपण पितांबरीने घासतो, तर पितांबरीने पण त्या काही वेळानंतर त्या काळ्या पडायला लागतात आणि असे डाग पडतात। त्यासाठी काय करायचं, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तर लोणचं तर असतंच आणि लोणच्याच्या भरणीमधला जो खालचा खार असतो तो असा, तर तो एका प्लेटमध्ये घ्यायचा आणि त्या खाऱ्याने हे तांब्याचे भांडे घासायचे। तर एकदम इझिली हे भांडे साफ होतात आणि थोडा सुद्धा जोर लावायची गरज पडत नाही, एकदम इझिली निघतात आणि बऱ्याच दिवस हे भांडे अशाला असेच असतात चकाचक। पितांबरीने तरी थोड्याच वेळासाठी ते तसे दिसतात, नंतर भांडे काळे पडतात आणि त्यावरती डाग पडायला लागतात। तर याचं असं होत नाही, तर हे भांडे बऱ्याच दिवस असेच राहतात। तांब्या खाराने घासून झाल्यानंतर परत एकदा स्वच्छ पाण्याने तो तांब्या धुवून घ्यायचा
आणि त्यानंतर आपली जी भांड्याची साबण असते नॉर्मल, तर त्या साबणेचा एक हात फिरवायचा तांब्यावरतून आणि त्यानंतर पुन्हा तांब्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. आणि तुम्ही बघू शकता तांब्या किती चकाचक निघलेला आहे. आणि आता अशाच प्रकारे मी हे तांब्याचं ताट सुद्धा साफ करून घेत आहे. तर बघा ताट आणि तांब्या किती स्वच्छ निघलेला आहे आणि किती चमकत आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे हे बऱ्याच दिवस अशाला असेच राहतात, थोडे सुद्धा डाग पडत नाही आणि काळे सुद्धा पडत नाही. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने तांब्याचे भांडे नक्की घासून बघा. त्यानंतर आपल्या ज्या साबणी असतात उरलेल्या, त्या अशा छोट्या झाल्यामुळे त्या अशाच बाथरूममध्ये इकडे तिकडे पडतात आणि मग त्यानंतर अशाच वेस्ट होऊन जातात. तर त्या साबणीचा आपण एकदम छान यूज करू शकतो. तर ते कशासाठी, तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये काही ॲल्युमिनियमचे डबे किंवा पातेले असतात असे छोटे छोटे. तर हे स्वच्छ करण्यासाठी आपण या साबणींचा यूज करू शकतो. तर तो कसा, तर चला बघूया. आपली जी घासणी असते नॉर्मल भांडे घासायची, तर ती घासणी घ्यायची आणि जे साबणाचे तुकडे झालेले असतात तर ते घासणीमध्ये अशा प्रकारे अडकवून घ्यायचे. 1 किंवा 2 तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आणि आता हे पातेलं मी आतमधून आणि बाहेरून एकदम छान प्रकारे घासून घेत आहे. घासून झाल्यानंतर आता हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता किती काळं पाणी निघत आहे त्यातून आणि पातेलं एकदम पांढरं शुभ्र निघलेलं आहे. तुम्ही बघू शकता. तर तुम्ही असेच ॲल्युमिनियमचे पातेले किंवा डब्बे सुद्धा अशा पद्धतीने घासले तर एकदम छान निघतात. त्यानंतर आपला चॉपिंग बोर्ड, तर रोज भाज्या चिरून सुरीने त्यावरती चिरा पडतात. या चिरांमध्ये काही फूड पार्टिकल अडकतात, भाज्यांचा रस अडकतो. तर हे चॉपिंग बोर्ड स्वच्छ कसे करायचे, तर यासाठी मी त्यावरती 1 चमचाभर मीठ आणि अर्धा लिंबाचा रस टाकला आणि त्यानंतर मग चॉपिंग बोर्ड संपूर्ण अशा प्रकारे घासून घेतला. अशा प्रकारे जर चॉपिंग बोर्ड घासला तर त्यामध्ये अडकलेली सर्व घाण निघून जाते आणि आपला चॉपिंग बोर्ड नेहमी स्वच्छ दिसेल. तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.